आता आपण पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केलाय आणि आपल्याला माहिती आहे की याचा मोठ्या प्रमाणात आता उपयोग होतोय। आपण आता तपास सारथी नावाचं एक टूल तयार केलाय आणि हा तपास सारथी जो टूल आहे हा CCTNS सोबत पूर्णपणे आपण इंटिग्रेट केलाय। याच्यामध्ये एंड टू एंड म्हणजे गुन्हा घडल्यापासून चार्जशीट पर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटाइज पद्धतीने AI चा उपयोग करून करेक्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करता येतात। आपल्याला माहिती आहे अनेक वेळा केवळ टेक्निकल चुकांमुळे या ठिकाणी आरोपी सुटतात। त्यामुळे या तपास सारथीमध्ये स्पीच टू टेक्स्ट आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतलं जे आहे त्याचं मराठीत भाषांतर करण्याची सोय आहे। प्रत्येक FIR ची जी काही तपास सूची आहे, पाथ ऑफ इन्व्हेस्टिगेशन ते तयार करून देतं। त्यासोबत पंचनामे, फोटो, व्हिडिओ हे सगळं ते अपलोड करून देतं। म्हणजे पंचनामे आणि फोटो व्हिडिओ अपलोड केले तर ते ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिक तयार होतात। ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने हे पुरावे त्या ठिकाणी अपलोड केले जातात। त्यामुळे एकूणच देशामधलं पहिलं कंप्लीट AI असिस्टेड अशा पद्धतीचे तपास सारथी आपण केलाय आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता नरसापूरच्या घटनेतही आपण AI चा उपयोग करून ज्यावेळी जी काही चेन आहे ती तयार करून दिली तर त्या निर्णयामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन आहे। हे त्या जज साहेबांनी केलेलं आहे की अतिशय करेक्ट चेन ऑफ इव्हेंट्स त्याच्यामुळे तयार झालेले आहेत।